जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशांतीनिमित्त डिझाईन तयार केली आहे. तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय. तुम्ही डिझाईनची क्वालिटी ते चेक करू शकता. अशा प्रकारची डिझाईन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे. सोबत तुम्हाला डिझाईनची PLB फाईल आणि PHD फाईल दोन्ही तुम्हाला मी दिले आहेत. तर आपल्या या मटेरियलला एक छोटासा पासवर्ड असणार आहे आणि हा पासवर्ड तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये मी बोलून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडाफार स्किप करून बघू नका. बाकी मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक पण करून टाका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी ते माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती आलोय. तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इथे टेक्स्ट तिथं आधी रिमूव्ह करून टाकायचे. त्यानंतर इमेज साईजवरती क्लिक करून तुम्हाला इथे विड्थ टाकायची 4000 आणि जी काय हाईट असेल तर हाईट तुम्हाला टाकायची इथे 5000. ओके. त्यानंतर कलर ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे व्हाईट कलर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण आपली जी काही डिझाईन आहे ती डिझाईन व्हाईट थीममध्ये असणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे षटकोनी ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपलं मटेरियल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवलं आहे सिम्पल तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचे. तर फोल्डर ओपन केल्यानंतर आपलं मटेरियल तुम्हाला इथे अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. तर इथे सर्व PNG मटेरियल तुम्हाला मी एकदम हाय क्वालिटीमध्ये इथे प्रोव्हाइड केलं आहे. तर सर्वात आधी आपल्याला इथे बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड ॲड केल्यानंतर तुम्हाला रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि रिलेटिव्ह साईज तुम्हाला 100% करून टाकायचे. त्यानंतर तुम्हाला ते ऑपेसिटीवरती क्लिक करायचं आणि ऑपेसिटी आपल्याला इथे कमी करून घ्यायची, म्हणजे 60पर्यंत इथे मी ऑपेसिटी याची ठेवतोय. त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करून बॅकग्राऊंडची लेअर तुम्हाला इथे लॉक करून टाकायची. त्यानंतर पुन्हा इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचे. आपली जी काय नेक्स्ट PNG आहे तर ती आता इथे पण ॲड करून घेऊ. तर श्री गणेशाय नमो अशा प्रकारे तुम्हाला मी एक टेक्स्ट PNG दिले. तर ही PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची आणि आपल्या डिझाईनवरती प्रॉपर तुम्हाला इथे सेट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला लेअर आयकॉनवर क्लिक करून लेअरचं लॉक तुम्हाला लावून टाकायचं. पुन्हा इम्पोर्टवरती क्लिक करून आपली जी काही नेक्स्ट PNG वास्तुशांती गृहप्रवेश ही तुम्हाला ॲड करून घ्यायची. पुन्हा रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या डिझाईनवरती ही तुम्हाला प्रॉपर सेट करून घ्यायची. तर ह्यावरती मी प्रॉपर टेक्स्चर वगैरे प्रॉपर तुम्हाला इथे अप्लाय करून दिलं आहे. तर आता आपली नेक्स्ट PNG इथे मी ॲड करून घेतो. तर ही PNG तुम्हाला मी कशासाठी दिली, कारण आपली जी काही टेक्स्ट असणार आहे ते टेक्स्ट आपली हायलाईट होण्यासाठी. तर जेव्हा आपण डिझाईनमध्ये टेक्स्ट ॲड करू तेव्हा तुम्हाला ते समजून जाईल. ओके. तर ही पण तुम्हाला आपल्या डिझाईनमध्ये प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर हिचा लॉक तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे. तर सर्व PNG तुम्हाला स्टेप बाय स्टेप याच थीममध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. जी काही गणपती बाप्पाची PNG असेल तर ती मी आता ॲड करून घेतो, ती पण प्रॉपर सेट करून घेतो. तर आता पुन्हा इम्पोर्टवरती क्लिक करतो आणि तुम्हाला मी जी ही टेक्स्ट दिले म्हणजे ह्याच्यामध्ये स्थळ, स्नेहभोजन, निमंत्रक वगैरे तुम्हाला मी डायरेक्ट ॲड करूनच दिले. म्हणजे फक्त तुम्हाला स्थळ टाकायचं आहे, त्यानंतर स्नेहभोजनचा टाईम वगैरे, निमंत्रक वगैरे डायरेक्ट तुम्हाला तिथे टेक्स्ट ॲड करायचे. तर आता मी ते होमची PNG ॲड करून घेतो. तर ज्यांची मी डिझाईन तयार केले तर त्यांनी मला त्यांच्या घराचं स्ट्रक्चर पाठवलं होतं. तर त्याची मी PNG तयार करून त्याच्यामागे केलीची पानं वगैरे प्रॉपर अशा प्रकारे ते सेट केले. जर तुम्हाला दुसरं कोणतं जर तुमच्या कस्टमरने तुम्हाला स्ट्रक्चर दिलं असेल तर ते तुम्ही तिथे यूज करू शकता किंवा तुम्ही हा पण तिथे यूज करू शकता. ओके. स्नेह निमंत्रण वगैरे जी काही PNG असेल ती पण प्रॉपर इथे मी सेट करून घेतले. तर सर्व PNG असतील त्या इथे मी सेट करून घेतल्यात. तर आपली जी काही शेवटची PNG असेल टेक्स्ट डिवायडर तर ती पण मी आपल्या डिझाईनवरती प्रॉपर इथे सेट करून घेतो. ओके. या थीममध्ये. तर आता आपल्याला आपल्या डिझाईनमध्ये फक्त टेक्स्ट ॲड करायची. तर सर्व टेक्स्ट मी इथे नोट करून ठेवल्यात. तर त्या टेक्स्ट मी आता कॉपी पेस्ट आपल्या डिझाईनमध्ये करणार आहे. तर आधी जी मी डिझाईन तयार केले तर ते डिझाईन मी आता इथे ॲड करून घेतो, कारण आपली जी टेक्स्ट आहे त्या टेक्स्टमध्ये जास्त आपल्याला ॲडजस्टमेंट करायला नको, म्हणून मी तुम्हाला ती डिझाईन दिले. तर तुम्ही पण ती डिझाईन इथे डायरेक्ट ॲड करून घ्या. ॲड केल्यानंतर तुम्हाला आपल्या डिझाईन ते प्रॉपर सेट करायचे. त्यानंतर ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ऑपेसिटी आपल्याला कमी करायची, म्हणजे एकदम कमी करायची. त्याची ऑपेसिटी मी ते 20पर्यंत ठेवतोय. तर आता मी काय करणार आहे की आपली ही जी डिझाईन आहे तर ह्या डिझाईनमध्ये ऑलरेडी टेक्स्ट आहे. तर त्याच टेक्स्टवरती आपली न्यू टेक्स्ट मी प्लेस करणार आहे. तर सर्व टेक्स्ट मी इथे नोट करून ठेवले. तर तुम्ही पण आधीच टेक्स्ट नोट करून ठेवा, नंतर तुम्ही डायरेक्ट कॉपी पेस्ट करून डिझाईन तयार करू शकता. तेवढं तुम्हाला ते सोपं पडेल. तर आता मी ते टेक्स्ट आपली कॉपी करून घेतो. त्यानंतर आता इथे मी न्यू टेक्स्ट ॲड करून घेतो. आता इथे एडिटमध्ये जाऊन आपली टेक्स्ट पेस्ट करतो. ओके. तर याचा कलर आपण चेंज करू. तर तुम्हाला इथे ब्लॅक कलर याचा ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे फॉन्टमध्ये जाऊन
तुम्हाला मी एक पॉपिन्स नावाचा एक फॉन्ट दिलाय, तर तो फॉन्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर ह्यामधला मी एकदम नॉर्मल फॉन्ट यूज करणार आहे. जास्त बोल्ड फॉन्ट पण आपल्याला इथे यूज नाही करायचा. ओके, तर हा फॉन्ट मी इथे यूज करतो. तर याची साईज आपण थोडी इथे कमी करून घेऊ. तर टेक्स्ट तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर इथे ॲडजस्ट करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इथे अलाईनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली जी काही टेक्स्ट असेल ते टेक्स्ट तुम्हाला प्रॉपर सेंटरला घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर टेक्स्टची साईज तुम्हाला अशा प्रकारे थोडी इथे कमी करून आपली जी आधीची टेक्स्ट आहे त्यावरती तुम्हाला आपली ही टेक्स्ट प्लेस करायची. ओके, आणि लाईन स्पेसमध्ये जाऊन मी थोडी इथे स्पेसिंग कमी करतोय अशा प्रकारे. तर तुम्हाला पण अशा प्रकारे टेक्स्ट प्रॉपर येते डिझाईनमध्ये सेट करायची. तर थोडी मेहनत तुम्हाला याच्यामध्ये लागणार आहे. ओके, अशा प्रकारे. तर आता मी इथे आपली टेक्स्ट प्रॉपर सेट करून घेतले. तर या टेक्स्टला मी आता कॉपी करून घेतो आणि आपली जी काही नेक्स्ट टेक्स्ट असेल तर ती इथे मी याच्यामध्येच पेस्ट करून घेतो. तर ही मी इथे खालती अशा प्रकारे प्रॉपर ॲडजस्ट करून घेतो. तर आता पुन्हा मी हीच टेक्स्ट कॉपी करून घेतो आणि आपली खालची जी काही टेक्स्ट आहे तर इथे मी ती ॲड करतो. तर तुम्हाला पण याच थीममध्ये डिझाईन तयार करायची. तुम्हाला इथे डिझाईन तयार करायला थोडी याच्यामध्ये मेहनत लागणार आहे. जर तुम्हाला PLP फाईल पाहिजे असेल डिझाईनची, तर PLP फाईल आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिले तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायला लागेल आणि मटेरियलचं लिंक तुम्हाला मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि PLP फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. तर मी तुम्हाला डबल सांगतोय कारण तुम्ही परत कमेंट्समध्ये बोलू नका की PLP फाईल तू दिली नाही. तर PLP फाईल आणि PSD फाईल ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. त्यामुळे आपल्या टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ओके, तर आपले डिझाईन ऑलमोस्ट आता रेडी झाले. फक्त निमंत्रक ॲड करायचं राहिले तर ते पण मी त्या डिझाईनमध्ये प्रॉपर ॲड करून घेतो. तर सर्व टेक्स्ट तुम्हाला अशा प्रकारे ॲडजस्ट करायचे आहेत. तर डिझाईन मी एकदम घाईघाईमध्ये बनवले. तर तुम्हाला डिझाईनला थोडा टाईम द्यायचा आहे, तेव्हा आपले डिझाईन क्रिएटिव्ह होईल. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर सेट करायच्या आहेत. आणि आपल्या मटेरियलचा पासवर्ड आहे 4310. हा पासवर्ड टाकल्यानंतर आपली जी फाईल अनझिप होऊन जाईल. त्यानंतर आपला मटेरियल तुम्ही एकदम फ्रीमध्ये यूज करू शकता. आणि ज्यांना कोणाला डिझाईन तयार करताना जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मी माझे इंस्टाग्रामचे ID तुम्हाला स्क्रीनवरती मेन्शन केले, तर तुम्ही मला इथे मेसेज करू शकता. तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करील. तर पिक्सेल ॲपमध्ये PLP फाईल ॲड करण्यासाठी आणि फॉन्ट ॲड करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतोय. तर ज्यांना कोणाला हा जर सेम प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी आपल्या टेलिग्रामवरचं जे पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन आहे ते इन्स्टॉल करा. त्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कारण मी पण तेच ॲप्लिकेशन सध्या यूज करतोय आणि मला तर अजूनपर्यंत त्यामध्ये काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे. तरी पण जर अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं. आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा. तर चालतं मग मित्रांनो, पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.